तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा 6 जुलैला वाढदिवस असून ते 90 वर्षांचे होणार आहेत। दलाई लामा त्यांचा वारस जाहीर करणार असे म्हटले जात आहे। याकडे शेजारील देश चीनचेही लक्ष लागले आहे। असे असताना आता दलाई लामा यांनी त्यांचा वारसदार जाहीर होणार का या प्रश्नावर अजून 30 ते 40 वर्ष मी जगू शकतो आणि मानवतेसाठी मी काम करू शकतो असे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। त्यामुळे दलाई लामा यांचा वारसदार म्हणून नवा दलाई लामा कोण होणार याबद्दल गूढ कायम आहे। 14वे दलाई लामा तेंजिन ग्यात्सो अनेक दशके भारतातील हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राहत आहेत। ते आता 90व्या वाढदिवसाला आपला उत्तराधिकारी जाहीर करतील असे म्हटले जात होते, परंतु त्यांनी स्वतःच अजून मला जगायचं आहे आणि 30 ते 40 वर्ष मी जगू शकतो असे म्हणत 15व्या लामाबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे। दलाई लामा यांनी शनिवारी मॅक्लोडगंज येथील मुख्य तिबेटी मंदिर चुगलांगखांग येथे आयोजित एका दीर्घायू प्रार्थना कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले आहे, जे त्यांच्या 89व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केले आहे।